मीरा भाईंदरमध्ये एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील एका सराईत आरोपीला काशीगाव पोलिसांनी अटक केली आहे। 4 एप्रिल रोजी हाटकेश मीरा रोड येथील एटीएममध्ये सुप्रिया चव्हाण यांची मदत करण्याच्या बहाण्याने आरोपीने त्यांचे कार्ड बदलले व नंतर दुसऱ्या एटीएममधून 74,500 रुपये काढून फसवणूक केली। या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी दीपक इंद्रभूषण उर्फ बिपिन झा वय 34 याला 12 एप्रिल रोजी अटक केली। त्याच्याकडून 50,000 रुपये रोख, 6 एटीएम कार्ड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले। तपासात आरोपी महिला व ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करत असल्याचे समोर आले आहे। त्याच्यावर विविध राज्यांत एकूण 50हून अधिक गुन्हे दाखल असून पोलिसांनी नागरिकांना एटीएम वापरताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। 4 एप्रिल रोजी एक मुलगी हटकेश येथे कॅनरा बँकेतून पैसे काढण्यासाठी गेली होती आणि पैसे काढताना तेथे एक अनोळखी व्यक्ती आला आणि तो एटीएम मधून पैसे काढण्यासाठी त्या मुलीला मदत करत आहे असे भासवून त्यांनी एटीएम ची अदलाबदल केली आणि तेच एटीएम वापरून त्यांनी दुसऱ्या एटीएम मधून 75,000 रुपये काढलेले होते। काशीगाव पोलीस स्टेशनच्या टीमने 100 पेक्षा जास्त सीसीटीव्हीचा अनालिसिस करून आणि इतर टेक्निकल बाबींचं विश्लेषण करून त्या आरोपीला बदलापूर ठाणे येथून अटक केलेली आहे। आणि तपासामध्ये आम्हाला एक शॉकिंग बातमी समजली की त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि भारतभरात 50 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेले आहेत।